मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्रीती भरत ठाकूर विरारला राहतात, तर रोहन भालचंद्र चौधरी हे वसईचे विवाह बंधनात अडकणार आहेत। या दोघांच्या सुखी संसारासाठी आज आपण शुभेच्छा आणि प्रार्थनाही करणार आहोत। आणि कसं जमलं, ठाकूर आणि चौधरी कुटुंब आता एकत्र येणार आहे। निमित्त आहे या दोघांचं लग्न, पण ही दोन कुटुंब एकत्र येणार आणि भविष्यात ही नाती अधिक घट्ट होणार। तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया। सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि आजच्या भागात काय घडणार ते बघूया। माझं नाव प्रीती ठाकूर। नमस्कार, माझं नाव रोहन चौधरी। आमची भेट आमचं लग्न जमवायच्या प्रोग्रामलाच झाली। ती माझ्या नात्यातली होती आणि तिला मी बऱ्याच वेळा 2-3 वेळा पाहिलं होतं। सो मला नात्यातलं असल्यामुळे काही टेन्शन येत नाही। मी पहिल्यांदा पाहिलं रोहनला, तेव्हा माझ्या मनामध्ये म्हणजे मला वाटलं की हाच माझा परफेक्ट लाईफ पार्टनर आहे। तिचा जो स्वभाव आहे हा खूप चांगला आहे, मन मोकळं आहे आणि त्यामुळे ती माझी लाईफ पार्टनर म्हणून खूप चांगली साथ देईल असं मला वाटतं। त्याचा स्वभाव चांगला आहे आणि तो केअरिंग आहे, म्हणून तो मला आवडतो। इन फ्युचर माझं हे स्वप्न आहे की तिने माझ्या आईवडिलांना सांभाळावं आणि आमचा संसार हा सुखाचा करावा। नमस्कार। 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 नमस्कार, द्या ओळख करून। हे माझे सासरे, ह्यांना आम्ही भाई बोलतो। नमस्कार। ह्या सासूबाई। नमस्कार। ही माझी मम्मी। नमस्कार। ही माझी वहिनी, त्या माझ्या बहिणी, ही माझी काकी, ही माझी बहीण, ह्या 2 मावशी, ही माझी नळन। नमस्कार। ह्या माझ्या मामी लागतात आणि हे मामा लागतात। नमस्कार। पण हे रोहनचे भाऊ आणि वहिनी। अरे वा, असं दुहेरी नातं आहे म्हणजे। आणि तो पण माझा भाऊच लागेल। नमस्कार। आणि ते रोहनचे काका। नमस्कार। आणि ही रोहनची मैत्रीण आणि ते 2 माझे भाऊ। बरं बरं बरं, चला सगळ्यांची ओळख झाली ना। कुठलं बालपण तुमचं? विरार। विरारला कुठे? विरार वेस्ट, सतपाळा। आणि तुमचं? वसई गिरीजमध्ये। गिरीज। मग शाळा कुठली? शाळा इंग्लिश स्कूल। कुठे? तिकडे वसईला। वसईला। आणि तुमची शाळा? भाऊसाहेब वर्तक, नालासोपारा। बर, आणि कॉलेज? कॉलेज सेंट जोसेफ, विरारला। इंग्लिश स्कूल वसई। घरी कोण कोण होता? घरी मी, बहीण आणि आई वडील। आणि तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझे मम्मी पप्पा आणि 4 बहिणी आम्ही, मी धरून। पप्पा माझे मी 5th असतानाच ऑफ झाले, तर त्याच्यानंतर आमच्या मम्मीनेच आम्हाला सांभाळलं। आणि 2 बहिणींची माझ्या लग्न झाली। लग्न कसं जमलं? आमचा जो चुलत भाऊ आहे ती यांची मावशीची मुलगी, म्हणजे आम्ही नात्यामध्येच आहेत, त्यामुळे यांचं जाणं येणं आमचं चालू असायचं। कितवीपासून? साधारण मी जेव्हा लहान होतो, म्हणजे ही जेव्हा लहान होती, ही 9वीला होती आणि मी 11वीला होतो। मग तेव्हा तुम्ही मोठे होते का? तेव्हा चुलत भावाचं लग्न आहे, हे जे आहेत ना यांच्या भावाचं लग्न होतं। बरं। आणि तेव्हा ही तिथे आवरावर करत होती आणि तेव्हा मी गेलो, तेव्हा हिला बघितलं। मग तेव्हा कसं लहान होते आणि मला तेव्हा ताप आला होता आणि ते तिला सगळं आठवलं। 1 मिनिट, यांना बघून तुम्हाला ताप आला? यांना बघून नाही, त्या ऑलरेडी मला 1 दिवस अगोदर ताप आलेला, पण आमचं जेव्हा जमलं तेव्हा ती मला सांगितलं। थांबा 1 मिनिट, त्यांना विचारूया काय झालं। आम्ही लग्नाला गेलेले सगळे मामाकडे, तेव्हा हा तिथे होता, तर तेव्हा ह्याला ताप आलेला नेमकी। त्या टायमामध्ये मी बघितलेलं, म्हणजे एवढी ओळख नव्हती पण माहिती होतं रिलेटिव्हमध्ये आहे। मग त्याच्या 15 वर्षानंतर आम्ही म्हणजे आमचं जमलं। ताप आला की 15 वर्षांनी लग्न जमतं? काय हो, काय हे? मला ताप 1 दिवस अगोदरच आला। 1 दिवस अगोदर? ह्यांना बघायच्या आधी? बरं बरं। पण मग ते लहान असताना नंतर आम्ही 15 वर्षानंतर परत मग एका लग्नात आम्ही भेटले होते। म्हणजे तेव्हा ओळख नव्हती फार। मला सांगा, तेव्हा 15 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही एकमेकांना बघितलं होतं तेव्हा तुम्ही बोलला होता एकमेकांबरोबर? नाही, ओळख नव्हती ना, काहीच नाही, फक्त माहिती होतं की रिलेटिव्हमध्ये आहे। पण त्यानंतर 15 वर्षात असा कुठलाच कौटुंबिक कार्यक्रम आला नाही की जिकडे तुम्ही एकमेकांना बघितलं? त्याच्यानंतर आता मे महिन्यात यांच्या नात्यामध्ये एक लग्न होतं, तेव्हा मी गेलो होतो। लग्नासाठी गेला होतात की यांना शोधायला गेला होता? खरं काय? मला माहिती नव्हतं ते येणार आहे। नाही, पण खरं सांगा काय आहे? मला माहिती नव्हतं ते येणार आहे, परंतु पप्पा जाणार नव्हते म्हणून मी गेलो। तुम्ही तेव्हा बघितलं त्यांना? बघितलेलं, पण आमचं बोलणं वगैरे नव्हतं, म्हणजे एवढी ओळख नव्हती। ओळख नव्हती म्हणजे फेसबुकवर साधारण ती लाईक्स वगैरे करायची। फेसबुकवर फ्रेंड आहे माझा, म्हणजे आधीपासून। हे कसं काय झालं?
फेसबुकवर रिक्वेस्ट आली, Relative होते म्हणून रिलेटिव्ह Facebook वर नाही आहेत मला एक सांगा, थांबा, तुम्ही नका बोलू आता. तुम्ही का पाठवली रिक्वेस्ट? हा रिलेटिव्हमध्ये आहे म्हणून. तुम्ही लगेच स्वीकारली? नाही, मला माहितीच नव्हतं ॲक्च्युली कोण आहे. मी आधी चौकशी केली आणि मग ॲक्सेप्ट केली. कोण आहे नक्की मला माहिती नव्हतं. माझी बहिणी आहे ना. पण मग बोलणं सुरू झालं होतं ना? नाही नाही, नाही, फक्त लाईक्स. आणि त्यांना बोलू द्या, तुम्ही कशाला मध्ये मध्ये टेन्शन घेता? कारण का मला माहिती होतं ना ॲक्टर आहे, सिरियलमध्ये काम करतो. तुम्हाला पहिल्यापासून ऍक्टिंगची आवड? हो, मी एकांकिका वगैरे करतो. गायनाची पण थोडीशी आवड आहे. मग लग्नाचा विषय कधी सुरू झाला? लग्नाचा विषय म्हणजे लग्नासाठी शोधत होतेच सगळे. तर मम्मीच्या रिलेटिव्हमध्येच आहे. तर माझी आत्याची मुलगी पण तिथे गिरीजलाच राहते. त्यांनी लोकांनी ह्यांच्या घरी फोन केला आणि मग त्यांनी बोलणी केली आणि मग झालं. मग काय तुम्ही तयारच होते? मी तर अगोदरच तयार होतो. हो ना. कारण माणसं बघून आपण पण समजतो. हा विषय तुमच्या मनात होता? थोडाफार होता. कसा थोडाफार म्हणजे? नात्यामध्ये असलं का टेन्शन नसतं ना. हो बरोबर. त्यामुळे तुम्ही त्यांना बघत होता? हो, हो ना. फॉलो करत होता? फॉलो करत. मग तुम्ही घडवून आणलं का? नाही, घडवून नाही, तिथूनच नातं स्थळ आलं. मग तुम्ही होकार दिला? नाही, म्हणजे आधी चौकशी केली सगळ्यांनी. आणि मी पण चौकशी केली. आणि मग दोघे भेटला कधी? आम्ही घरी बघण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यानंतर आम्हाला बघण्याच्या कार्यक्रमात एकत्र बसवलेलं. तुम्ही बोलून घ्या, तुम्ही गप्पा मारा, तुम्हाला तुमच्या काय अडचण येते वगैरे. मग बहिणीला बसवलेलं. बहीण बोलली की तुम्ही बोलत बसा आणि मी जाते बाहेर. आणि माझ्या कानात येऊन बोलली, तिला जेवण येते का विचार. ही कोणाची बहीण? ही माझी बहीण. अच्छा, मग तुम्ही काय उत्तर दिलं? जेवण येते का विचारलं मला तेव्हा? येतं जेवण. हां. म्हणजे सर्वच असं नाही, म्हणजे नॉर्मली येतं आम्हाला जेवण. फक्त सणासुदीचं काय असेल तर मग ते थोडं. परंतु हे लग्न जमताना आम्ही मला वाटते 50 दिवसानंतर रिप्लाय दिला. का? थोडेसे भाई आहेत, थोडेसे हो नाही चाललं होतं. तर आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. कधी आहे लग्न? लग्न आता डिसेंबरला एंगेजमेंट आहे आणि त्याच्यानंतर आम्ही लग्नाची तारीख काढणार आहोत. कधी होणार? डेट अजून आम्ही काढली नाही, कारण का नवीन घर बांधायला लावलं. नवीन घर बांधायला लावलं त्यामुळे. पण मला सांगा, हे सगळं नकळत सारे घडले का? हो, तेच आता बोलणार होतं. हे सगळं नकळत सारे घडले. पण तुम्ही याच क्षेत्रात काम करणार? हो, असं मी या ठरवलंय? क्षेत्रात काम. आणि हिला मी जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा मी सांगितलेलं की मी एकांकिका आणि सिरियल्समध्ये मी काम करणार, त्यात मला तुझं प्रोत्साहन हवं. मग तुमचं आहे हो. प्रोत्साहन? तुम्हाला आवड आहे? आणि मी जेव्हा रिहर्सलला जातो तेव्हा संध्याकाळीचा फोन असतो, तेव्हा ती पहिला विचारते तू रिहर्सलला गेलाय की नाही, तरच फोन करणार, नाही तर फोन नाही करणार. आता लग्न ठरल्यापासून किती दिवस झाले? 2 महिने. 2 महिन्यात साधारणतः दिवसभरात किती वेळा बोलता? दिवसभरात 5 तास. नाही, आमचं ते शेड्यूल आहे. सकाळी ही कामाला जाते 8 वाजता आणि 8ची ट्रेन असते तिची. आणि मग 8 ते 9 माझी नाईट शिफ्ट असते. आणि नाईटवरून आला का 8 ते 9, त्याच्यानंतर परत ती तिथं सेटिंग सगळी झाली कामाची का मग 10 ते 11, त्याच्यानंतर परत संध्याकाळी. नाईट शिफ्ट म्हणजे? मी कामाला आहे ना. नोकरी पण नोकरी करता? अरे क्या बात आहे. अजून काय पाहिजे? हां, नोकरी करून फावल्या वेळात आपलं मनोरंजनाचं गोष्टही जपायची. हो. मग बिनधास्त आहे. सर्व मिळाला. नोकरी मिळाली आणि छोकरी मिळाली. नोकरी आहे तर छोकरी आहे. चला बाई, खुश आहात दोघे. हो. तुमच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा आहेत. एकमेकांची मनं जपत राहा, हो. एकमेकांचा आदर करत राहा. असं म्हणत पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. एकीकडे कुलूप आहेत, दुसरीकडे चाव्या ठेवलेल्या आहेत. कुठल्या कुलपाची कुठली चावी आत्ता माहीत नाही, सगळ्या मिक्स आहेत. एक कुलूप तुम्ही हातात घ्यायचं, तुम्ही ते लगेच उघडायचं, म्हणजे अनेक चाव्या आहेत त्यामधून. दुसरं कुलूप तुमच्या हातात असेल तेव्हा चावी तुम्ही शोधायची. 10 कुलूप दिलेली आहेत. 5 कुलूपं तरी तुम्हाला 1 मिनिटात उघडायची. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. नाही, पकडून राहा. हां, ह्या उघड. नाही, उघडलं पाहिजे ना. उघडलं. चला, अभिनंदन. 1. आता हे तुम्ही पकडा, तुम्ही कुलूप. हां, आईने 10 सेकंदात उघडलेलं आहे. अभिनंदन. आतापर्यंत 40 सेकंद झालेली आहेत. आई फटाफट. चला, आता तुम्ही 10,
9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. अभिनंदन. झी मराठीकडून हा आहेर तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. आई, तुम्हाला आता बोलायचं आहे. इतकी वर्ष घरात असलेली तुमची मुलगी आता सासरी जाणार आहे. काय सगळं घरात टेन्शन? त्यांचे पप्पा गेले 2001 मध्ये. लहान होत्या मुली, 3री-4थीला होत्या. त्यानंतर ही पूर्ण जबाबदारी माझ्यावरच पडलेली. पण योगायोगाने मार्गाने ते झालं शेवटी. पण मुलीला मोठं केलं लहान वयामध्ये. नंतर मग हळूहळू मी पण नोकरीला लागली आहे. पण आता 8 वर्ष झाली लागलेला. ती जबाबदारी माझ्यावरच होती त्यांची. शेवटी आता योग्य त्याच्या मनाने जावई पण मिळाला. ते फारच पण जावयाकडनं अपेक्षा काय आहे? जावयाकडून अपेक्षा आता मुलीला चांगलं बघावं, शिकावं ही अपेक्षा आपली आहे. त्यांचे ते सुखी राहिले तरी आनंद आहे मला. आनंद आहे. बाकी काही नाही. बाकी काही नाही. सासूबाई, तुमचं काय म्हणणं आहे? मी चांगलंच सांगणार की तुम्ही सुखाने संसार करा, चांगले राहा. सुनेकडनं काय अपेक्षा तुमच्या? तिने आम्हाला नीट सांभाळावं आणि चांगला संसार करा, एवढीच इच्छा. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे असं की तिने आम्हाला सगळ्यांना चांगलं व्यवस्थित, आमचं चौधरी कुटुंब आहे, त्या सगळ्यांची फॅमिलीशी मिळून जाऊन राहायला पाहिजे तिने. आणि चांगलं राहायचं, चांगलं वागायचं हीच आमची इच्छा आहे. बाकी दुसरं आमचं काय नाही. किती छोट्या अपेक्षा असतात, हो की नाही? बरं, आता घरातल्या ना तुमच्याबद्दल काय बोलायचं ऐकूया. मी रोहनची बहीण आहे. बरं. तर रोहन लग्न जमण्याच्या आधी रोज माझ्याशी फोनवर बोलायचा. जसं त्याचं लग्न जमलं त्याचा फोन खूपच कमी होत चाललेला आहे. याचं कारण तुम्ही जाता जाता सांगितलं, जेवण येतं का विचार. हो की नाही? आता तुम्ही सासरी गेलेले आहात. मग तुम्ही सासरी गेल्यानंतर तुमचं लक्ष तुमच्या आई बाबांकडे आहे? हो. असतं हो. का विसरून गेले तुम्ही? नाही, असतं. मग भविष्यात या येणाऱ्या तुमच्या वहिनी, त्यांची आई इकडे एकटी आहे, तेव्हा एक बहीण म्हणून तुम्ही भावाला सांगणार की तू सुद्धा भविष्यात त्यांच्या आईकडे सुद्धा लक्ष दे. हो, मी त्याला एकच सांगते, जसं तू माझ्या आई बाबांना बघतो तसं त्यांनाही त्यांची विचारपूस तू करावी. हो. अधूनमधून जावं त्यांच्या घरी. बघितलं, मोठी बहिणीचा सल्ला आहे, ताईचा सल्ला लक्षात ठेवा. हो. बरं ताई, कसं काय वाटतं यांच्याबद्दल? वहिनी खूप छान आहे, खूप चांगली आहे. मला तिचा स्वभाव खूप आवडतो. अजून कोण बोलणार? मी रोहनची मावशी. नमस्कार. आमचा भाचा चांगला आहे. आमची ताई पण चांगली आहे. आमचा भाचा चांगला आहे, माहिती आहे तुमचा माझ्या भाचा. हां. आणि आमच्या सुनेनी म्हणजे रोहनच्या मिसेसनी आमच्या बहिणीला आणि भाऊजींना व्यवस्थित बघावं अशी आमची इच्छा आहे. बघणार. माझी बहीण आहे ती प्रीती. आता ती लग्न करून जाईल, मग मम्मी आणि मीच राहील. असं एकटेच आम्ही. मग तिला सांगते की बघायला येत जा मम्मीला. येणार ना? हो. काय काळजी करू नका, जावई पण येणार. हां, दोघांनी यायचं. काळजी करू नका, जावई चांगला मिळालाय. हां, आई वडील आणि सासूबाई याच्यात तो अंतर कधी करणार नाही. कारण शेवटी जसं ती तुमच्या घरात मुलगी होत असते, तसं तुम्ही त्यांच्या घरी मुलगा बनणं ही आता खरं तर भविष्याची गरज आहे. बरोबर की नाही बाबा? मी रोहनला जेव्हा जमलं ना त्याच वेळेला सांगितलं, रोहन, त्या प्रीतीचे आपले वडील नाही आहेत, तिची आई एकटी आहे आणि तिला भाऊ नाही आहे. तर तू त्या प्रीतीच्या आईला त्यांच्या मुलासारखं तू वागणूक दे, त्यांना चांगली वागणूक दे. आणि प्रीतीला पण चांगलं राहायचं, सगळ्या त्यांच्या फॅमिलीशी जोडून घ्यायचं नातं. आपल्या फॅमिलीबरोबर तिने आमच्या तिने ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे की सगळं खूप चांगलं होणार आहे. व्हेरी गुड. मग चांगलंच होणार. बघितलं, हा विश्वास आहे आणि हा विश्वास तुम्ही दोघांनी आता जपायचा आहे. हो. अजून कोण बोलणार आहे का शेवटचं? मी रोहनचा काका. ह्या दोघांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा. आणि यांचा साखरपुडा व्हायचा आहे, पण आता मी असं समजतो की ह्या होम मिनिस्टरसमोर त्यांचा साखरपुडा जवळजवळ झालेला आहे. अरे, आणखी आणली असती तर आत्ताच करून घेतला असता. चला बघूया आजच साखरपुडा. नाही बसूत. बघा, होम मिनिस्टरच्या निमित्तानं आज इथंच साखरपुडा होणार आहे. काय योगायोग आहे. सगळ्यांना चालणार आहे ना? आणि जे नातेवाईक येऊ शकले नाहीत त्यांनी रागावू नका. हा, नंतर पुन्हा एकदा विधिवत साखरपुडा होणारच आहे. पण आज दोन्ही कुटुंबांनी, काकांनी खरं तर पुढाकार घेतलाय आणि ते म्हणतात की आता लवकरच साखरपुडा होणार आहे.
तर होम मिनिस्टरच्या निमित्तानेच हा साखरपुडा होऊ द्या. चला. सोनेरी सुखाचे कसं वाटतंय? खूप छान. इच्छा पूर्ण झाली. त्याच्यासाठी मला यावं लागलं. काय छान सुवर्ण योग आहे. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत या दोघांसाठी हा पुढचा खेळ. चित्र काढायचं. तुम्ही एक चित्र काढायचं, सगळ्यांना दाखवायचं आणि तुम्ही ओळखलं तर यांना बक्षीस मिळणार. दाखवा तिकडे. 10 9 8 7 6 5 4 3 2 स्कूटर, टेम्पो. वेळ संपली. काय होतं सांगा. ट्रॅक्टर. काढायला जमलंच नाही. हा विरार मधला ट्रॅक्टर आहे का वसई मधला ट्रॅक्टर आहे? आता ते बघा कसं चित्र काढणार. बोलायचं नाही. बोलायचं नाही. 10 9 8 7 सगळी फळं संपली. अंदाजाने एक दगड मारला ती पपई पडली खाली. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिले तर माझ्या मम्मीला त्याने विचारावं. मान्य. ॲक्सेप्ट. चला. 2. दुसरी अपेक्षा माझी ही आहे की तो ॲक्टिंगमध्ये तर आहेच, त्याच्यानंतर रांगोळी पण काढतो, म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीमध्ये पण तो सहभागी आहेच. तर तसंच त्यांनी ॲक्टिंगमध्ये अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये नाव पुढे करावं, हीच माझी अपेक्षा आहे. 3री. आणि 3री अपेक्षा ही आहे की त्यांनी आम्हाला फॅमिलीसोबत फिरायला न्यावं. मान्य. अरे चेहरा पडला होता तुमचा. तुमच्या 3 अपेक्षा सांग. मी कधी रागवलं तर तिने समजून घ्यावं. घेणार. तुम्ही कमी रागवावं. सतत रागावू नका जरा. नाही, ती समजूतदार. दुसरं मी ॲक्टिंगमध्ये आहे ते तिने प्रोत्साहन द्यावं आणि आईवडिलांना सांभाळावं. चला. अपेक्षा पण झालेल्या आहेत. माझ्या मते इथून पुढे लग्न ठरताना मलाच बोलवतील की काय आता वाटायला लागलेलं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्याकडून समजा कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी सगळ्यांना सॉरी बोलू शकते. तुम्ही? मी आमची पल्लवी वहिनी आणि सचिनभाई. ॲक्च्युली माझं जेव्हा लग्न जमलं तेव्हा पण 3 महिने तिच्याकडे मी गेलोच नाही. सो मला घराच्या याच्यात नाटक, नाईट शिफ्ट याच्यामध्ये मला जमलं नाही. सो पहिलं सॉरी त्यांना. तुम्हाला शुभेच्छा. हो, थँक्यू. तुम्हाला शुभेच्छा. सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत चला आजच या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं साखरपुडाही झालेला आहे. लवकर विधिवत साखरपुडा होणार तेव्हा सर्व नातेवाईकांना आमंत्रण जाणार आहे. हां, तेव्हा भरभरून आशीर्वाद द्या. आत्ता टी व्हीच्या समोर बसून, झी मराठीच्या समोर बसून आशीर्वाद दिला तरी तो आशीर्वाद या दोघांना नक्की पोहोचेल. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊया. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. त्या दोघांनाही शुभेच्छा. आणि आजचा भाग इथेच संपवूया.
पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.